हॅलो नमस्कार. तर आजची सकाळ खूप धावपळीची होती, कारण टिफिन बरोबर मला इडलीचा नाश्ता सुद्धा बनवायचा होता आणि मी इथे छोटे छोटे उत्तप्पे पण बनवले. उत्तप्पे होईपर्यंत मी कपडे धुवायला टाकले. ही मशीन आहे म्हणून तेवढं तरी मला हेल्प होतीये, बिकॉज पायामुळे तर तसे मला बसून कपडे धुता येत नाहीत, पण मग त्या मशीनमुळे तेवढंच एक काम वाटलं जातं. म्हणजे ह्या कामाबरोबर ते काम पण होतंच आणि ह्याचं मध्ये मध्ये लुडबुड चालूच होती. आणि मी डबल सकाळचा इडलीचा नाश्ता झाल्यानंतर आता दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि मी परत इथे इडल्या बनवायला घेतलेल्या आहेत. का तर हे दिवसभर चालणार आहे. आपल्याला असं वाटतं इडली केली म्हणजे काम संपलं. नाही, तसं नाही होत. ज्या दिवशी इडली असते ना त्या दिवशी डबल काम होतं. मी पनीरची भाजी करून इडली केली आहे आणि आता पुन्हा तेच तेच काम करायची वेळ आलेली आहे माझ्यावर. म्हणजे मला अक्षरशः आहे ना आता हे इडली डोसा सांबर नकोसं झालेलं आहे यार, लिटरली नकोसं झालंय. संध्याकाळी दिवा लावला, जरा फ्रेश वाटलं, दिवे लावले बाहेर. म्हटलं आज एकादशी होती आणि माझी मैत्रीण आहे ना ती फिरायला गेलेली. इतकं बोर होतं ना, कारण जेव्हा पण गॅलरीत येते ना तेव्हा ती दिसत नाही ना, खूप बोर होतं. आणि उद्यापासून स्कूल चालू होणार आहे, तर भाऊची आत्तापासूनच रात्रीच झोपायच्या आधी त्याने शूज वगैरे पॉलिश करून ठेवलेले आणि विचारू नका काय ते.